लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पार्थ जो आहे तो झोपलेल्या जागीच म्हणजे गप्पा मारत असतात आणि त्याच जागी त्याला डोळा लागतो आणि झोपलेल्या जागीच ढाराढोर घोरायला लागतो. अचानकच त्याला जाग येते आणि पाहतो तर काय, बाजूला काव्या त्याचा एक हात हातात घेऊन डोक्यावर ठेवलेला असतो दुसरा हात आणि त्याला थोपटत असते. तेव्हा पार्थ दचकून उठतो आणि म्हणत असतो, हे काय केले मी? मी चक्क झोपलोय. तेव्हा काव्या म्हणत असते, हो देशमुख सावकाश, तुम्ही झोपला आहात ना, झोपा तुम्ही शांत. तेव्हा तो म्हणत असतो, हे काय आहे? मी कसा काय असा झोपू शकतो? हे कसं शक्य आहे? मी झोपणं शक्यच नाही. अहो काव्या, आपली आज पहिली रात्र आहे, मग लग्नाच्या पहिल्या रात्री असं कसं होईल? असं कसं झोपता येईल बरं? असं तो इथे बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, असं कुठं लिहिलं आहे का की लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी झोपायचं नाही आहे म्हणून? काहीही हां तुमचं. हे बघा काव्या, अजिबातच नाही. हे बघा मला डोळा लागला आहे आणि मी झोपलो आहे. नाही नाही, अहो जग काय म्हणेल? लोकांना समजलं तर जगातील पहिलाच नवरा झोपणारा मी असेल. तेव्हा काव्या म्हणत असते, जगाला कोण चाललंय सांगायला? आणि तुम्ही एवढा जगाचा विचार का बरं करायला लागलेला आहात? हे बघा, त्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार देशमुख तुम्ही करू नका बरं. कारण मला एक गोष्ट सांगा, एवढा सगळा विचार करण्याची तुम्हाला काही एक गरज नाही. आणि तसंही बघा ना, लग्न झाल्यापासून आपली सतत धावपळ होते. आपण सतत कोणत्या ना कोणत्या तरी कामाला आहेत. म्हणजे इथे संगीत, मेहंदी, हळद ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे आपण सगळेजण किती किती दगदग झाली आपली त्या सगळ्या गोष्टीमध्ये. मग साहजिकच आहे ना आपल्याला झोप येणं. हे बघा, आणि दमणं आणि थकणं, तुम्ही काळजी करू नका, झोपा. पण आपली पहिली रात्र होती आज. मी लग्नाच्या पहिल्याच रात्री कसं काय झोपू शकतो? नाही नाही नाही, मी लग्नाच्या पहिल्या रात्री झोपू नाही शकत, असं पुन्हा एकदा पार्थ म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणते, खरं सांगू का देशमुख तुम्हाला, खरं तर झोप मलासुद्धा फार आलेली. मलासुद्धा असं वाटत होतं की मी कधी एकदाची झोपेल. पण तुम्हाला ना कसं बोलावं ते कळतच नव्हतं. तुम्ही झोपलात त्यामुळे मी सुद्धा म्हटलं चला आता देशमुख झोपलेले आहे तर आपण सुद्धा शांतपणे झोपावं. आणि म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही आणि म्हणूनच मी सुद्धा तुमच्या बाजूला तशीच झोपून राहिले. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, मग तुम्ही सुद्धा आता माझ्यासाठी तुमची झोप कॉम्प्रोमाइज करणार आहात का? काय गरज आहे तुम्हाला तुमची झोप कॉम्प्रोमाइज करण्याची? ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, नाही नाही, तसं काही नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरं तर संसार म्हटलं की कॉम्प्रोमाइज करावंच लागतं ना. पण तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो पण आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे ना. त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख हे बघा, येणारी प्रत्येक रात्र ही लग्नाची पहिलीच रात्र असणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बरं. आता मला असं काही वाटत नाही, आपलं लग्न झालं आहे ते महत्त्वाचं आहे ना. असं म्हणून आता दोघीही जण शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत असतात. पण पार्थच्या मनामध्ये तोच विचार सुरू असतो. तेव्हा काव्या त्याला पुन्हा एकदा समजवते आणि म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरंच युनिव्हर्सनी ना पुन्हा आपल्याला एकदा जवळ आणले, पुन्हा एकदा आपलं लग्न लावले आणि त्यामुळे मी सगळ्यात जास्त खुश आहे. हीच माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे, असं आता काव्या म्हणत असते. आणि देशमुख हे बघा, कॉम्प्रोमाइज करत करत आयुष्य काढणं हेच आहे ना खऱ्या संसाराचं गणित. मग तुम्ही कशाला काळजी करताय? इथून पुढच्या सगळ्या रात्री ह्या आपल्याच रात्री असणार आहेत. आणि आज आपल्याला एवढा त्रास होतोय आणि एवढं सगळं होतंय, तर मग आपण जागणार आहोत का? जागरण करणार आहोत का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, चला आपण आता झोपूयात. तर त्याच वेळेला आता काव्याच्या गळ्यामध्ये असलेले दागिने पार्थ काढतो आणि खाली झोपतो आणि एक हात बेडवरती लांबवतो आणि काव्याला इशारा करत असतो की त्या हातावरती तिने डोकं ठेवून झोपावं. काव्यासुद्धा डोकं ठेवून झोपते. तर आता दुसऱ्या बाजूला इथे जीवाचं पोट बिघडलेलं असतं, कारण मिथुन काकांनी जे दुधाचा प्रकार केलेला आहे त्यामुळे इथे आता जीवाचं पोट बिघडतं. आणि जीवाचं पोट बिघडल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे
नंदिनी त्याच्याकरिता काढा घेऊन आलेली असते. जेव्हा नंदिनी त्याच्याकरिता काढा घेऊन येते आणि तेव्हा पाहते तर काय, जीवा हा शांतपणे खुर्चीवर बसलेला असतो. आता ती काढा घेऊन आल्यानंतर जीवाला म्हणत असते, जीवा हा घ्या काढा. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अगं लग्नाच्या पहिल्या रात्री असा कोणी काढा पितं का? त्यावर ती म्हणत असते, हो खरं तर मला हा संशय तेव्हाच आला होता. तुला संशय आला होता म्हणजे कोणावर? म्हणजे मिथून काका बघा ना, ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं काही बोलत होते ना, त्यावेळेस मी खरं तर तुम्हाला अडवायला हवं होतं. आत्ता मी खाली किचनमध्ये तुमच्यासाठी काढा बनवायला गेले ना, आणि तुमच्यासाठी काढा बनवायला गेले त्यावेळेस तिथे अक्रोडाची सालं पडली होती. त्यावेळेस जीवा म्हणत असतो, बरोबर हे मिथून काकांनी ना मुद्दामून केलं आहे, त्याला तर मी सोडणारच नाही. हे त्याला माहिती आहे मला अक्रोडाची ॲलर्जी आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दाम मला माझ्या दुधामध्ये अक्रोड घातलं असेल आणि दिलं असेल. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, हे बघा काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही आता हा काढा प्या बरं. त्यावर जीवा म्हणत असतो, लग्नाच्या पहिल्या रात्री कोण गं काढा पेतं नंदिनी, मला नाही प्यायचा आहे काढा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा काढा पिऊन घ्या बरं, तुम्ही नंदिनीचे जीवा आहात ना. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी शेवटी तो काढा जीवाला देते आणि बळजबरीनेच तो काढा त्याला प्यायला लावत असते. त्यानंतर आता जीवा म्हणत असतो, नंदिनी पण आपल्या लग्नाची पहिली रात्र होती ना गही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक रात्र हे माझ्यासाठी खासच असणार आहेत. आणि त्याच वेळेला इकडे जीवा म्हणत असतो, पण मला आता खूप वाईट वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे होत आहेत, ह्यामुळे मला सगळ्यात जास्त वाईट वाटते. ह्या सगळ्या गोष्टीला मीच कुठेतरी जाऊन जिम्मेदार आहे असं मला वाटते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, असं अजिबातच नाही जीवा, तुम्हाला असं का वाटतंय? असं वाटून घेण्याची काही गरज नाही आहे. हे बघा तुम्ही नंदिनीचे जीवा आहात आणि आपण आत्ता दोघंही जण एकमेकांसोबत आहोत. हीच फिलिंग किती जास्त छान आहे, किती सुंदर आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, पण माझ्यामुळे तुझा सगळा इथे मूड गेला, तू किती छान मूडमध्ये होतीस ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक रात्री माझा मूड चांगलाच असणार आहे, तुम्ही एवढा विचार करू नका बरं जीवा, तुम्ही आता झोपायचं बघा बरं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची, हा जो काही काढा आहे ना, तो काढा तुम्ही प्यायलात ना तर तुम्हाला आत्ता लगेचच बरं वाटणार आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, शिवबा इथे लग्नाच्या पहिल्या रात्री चक्क मला असा काढा प्यावा लागतोय. नाही, हे सगळं ना मिथून काकामुळे झाले, त्याला तर ना मी आता सोडणारच नाही आहे. बघच आता त्याला मी कसा हे करतोय ते. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते, हे बघा त्यांनी ती मस्करी केली आणि तुम्ही एवढी मनावर घेऊ नका बरं. आता जीवा म्हणत असतो, हो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. आता नंदिनी त्याच्या पुन्हा पुढे तो काढ्याचा ग्लास पकडते आणि त्याला जबरदस्तीने प्यायला लावत असते. तो म्हणत असतो, अगं नंदिनी मला नाही जाणार आहे तो काढा, मला त्या काढ्याचा खूप त्रास होतोय, मी कसा पिणार आहे तो काढा. आणि तसंही नंदिनी म्हणत असते, हे बघा एकदा का तुम्ही हा काढा प्यायलात ना तर मग नक्कीच तुम्हाला बरं वाटणार आहे, तुम्ही काळजी करू नका बरं, सगळं काही ठीक होणार आहे, घ्या आत्ता तुम्हाला आरामाची फार गरज आहे. आणि तेव्हा आता जीवा म्हणत असतो, पण हा काढा प्यायल्यानंतर पोटाचं दुखणं बरं होईल गो, पण आपलं दुखणं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा आता तुम्ही फार विचार करायला लागलेला आहात, एवढा विचार करण्याची काही गरज नाही, काय गरज आहे एवढा सगळा विचार करण्याची. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो तसंही तू बरोबर बोलतेस म्हणा, मला एवढा विचार करण्याची काही गरज नाही आहे. नंदिनी आहे म्हटल्यावर तेव्हा नंदिनी आता जबरदस्ती त्याच्यासमोर पकडलेला ग्लास जो आहे तो त्याला जबरदस्ती पाजण्याचा प्रयत्न करत असते. आता जीवासुद्धा जो काही काड्याचा ग्लास आहे तो काड्याचा ग्लास शेवटी पित असतो आणि नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवतो. त्याच वेळेला नंदिनी जीवाच्या कपाळावर किस करत असते. त्यानंतर मात्र दोघेही जण आता एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेलेले असतात. इकडे बराच उशीर झालेला असतो. बराच उशीर झाल्यानंतर आता जो काही मिथून आहे तो मिथून कोडे सोडवत बसलेला असतो आणि मिथून कोडे सोडवत असताना मानिनी तिथे येते. आता मानिनी तिथे आल्यानंतर इकडे लगेचच मिथून काकांना ती विचारते, काय हे मिथून काका तुम्ही आणखी झोपला नाही आहात? त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, आता आज पोरं एवढे आनंदात आहेत, एवढे पोरं आनंदात असल्याकारणाने मला कशी बरं झोप येणार आहे? आणि तसंही मानिनी वहिनी तुम्ही तरी कुठे झोपला आहात? आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, ते तर अगदी बरोबर आहे, मलासुद्धा कुठे झोप येते म्हणा, मलासुद्धा झोप येतच नाही आहे. मग तेच तर मी तुम्हाला म्हणत आहे, तुम्हीसुद्धा आणखी झोपलाच नाही आहात ना. त्यावर लगेच आता इकडे जो काही मिथून आहे तो म्हणत असतो, खरं सांगू का, त्या 16 डिसेंबरच्या रात्रीनंतर
इथे मानिनी म्हणत असते, मला तर काही झोपच आलेली नाही. खरं तर आता त्या 16 डिसेंबरच्या रात्री जे काही झालं त्यानंतर मी कितीतरी रात्र जागून काढलेल्या आहेत. त्याच वेळेला आता मिथून म्हणत असतो, तुम्हाला सांगू का, ते 16 डिसेंबरचे ते सगळे काही, त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच वेळेला ते सगळे लेटर्स आणि ते सगळं तुम्हाला सांगू, जीवाने ते स्वतःला त्रास करून घेतला, जीवाने ते स्वतःला भाजून घेतलं. आणि त्यानंतर मी विचार केला, मी एवढा कसं काय गाफील राहिलो. खरं तर ते सगळं व्हायला नको होतं. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, हो मिथून भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. त्यावर मिथून म्हणत असतो, पण तुम्हाला सांगू का वहिनी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती व्हायच्या अगोदर त्या गोष्टी मला माहिती होत्या. मला किती त्रास झाला असेल. माझ्या पोरांच्या आयुष्यातलं एवढं मोठं मोठं रहस्य मी लपवून ठेवलं आणि त्यामुळे मला सगळ्यात जास्त त्रास झाला त्या सर्व गोष्टीचा, असं इकडे आता तो बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो इकडे मध्यरात्र झालेली असते आणि तेवढ्यातच आता वसू आणि रम्याच्या बेडरूममध्ये एक काचेचा ग्लास तुटलेला असतो. आता वसू धावतच इथे घाबरूनच उठलेली असते. वसू उठते आणि आजूबाजूला पाहते, कोणीच नसतं. पण हा काचेचा ग्लास का बरं तुटला असेल असा ती विचार करू लागते. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती रम्याला म्हणत असते, अगं रम्या, हा काचेचा ग्लास कसा काय तुटला असेल, नेमकं काय बरं झालं असेल. तेव्हा रम्या म्हणत असते, कशाला एवढा विचार करतेस, दे ना सोडून. अगं रम्या, असं कसं बोलतेस तू. अगं काचेचं ग्लास तुटणं म्हणजे अपशकुन असतो आणि काही झालं तर मग काय करायचं. तेव्हा ती म्हणत असते, काय होणार आहे आता, तर सगळ्या गोष्टी मला पाहिजे तशाच होणार आहेत. ही गोष्ट तुला समजत नाही का. तेव्हा वसू म्हणत असते, ए बाई, तू काय करणार आहेस ते तरी सांगणार आहेस का. त्याच वेळेला ती म्हणत असते, मी तुला का आणि कशामुळे सांगू, मी तुला काही एक सांगणार नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना आता वसू म्हणत असते, तू मला सुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगणार नाही आहेस का. का अशी करतेस ग रम्या. अगं आई आहे मी तुझी, मग तू आईला सुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगणार नाही आहेस का. आईपासून ह्या सगळ्या गोष्टी तू लपवून ठेवणार आहेस का. तेव्हा रम्या म्हणत असते, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय तेव्हा तेव्हा तू मला धोकाच दिलाय आणि जेव्हा जेव्हा तुझ्यासोबत काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा तेव्हा काहीही व्यवस्थित झालं नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्याच झालेल्या आहेत. प्लीज आता मी तुला काहीही सांगणार नाही. आता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे ही गोष्ट तर तेवढीच महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर वसू म्हणत असते, ही पोरगी काय करणार आहे आणि काय नाही हे तर मला सांगायला तयारच नाही आहे. पण आता अगं असं काय करतेस तू, मला तरी काही गोष्टी सांगायला हव्यास ना. तेव्हा रम्या सक्त ताकीद आता वसूला देत असते आणि झोपायला सांगत असते. आता शेवटी वसूच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असून सुद्धा बिचारी शेवटी आहे त्याच ठिकाणी तशीच झोपून जाते. दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो की मानिनीला सुद्धा त्या सर्व गोष्टी आठवत असतात. कारण विक्रम इथे जो काही मिथून आहे त्या मिथूनने सांगितलेलं असतं की तुम्ही एवढं हे सगळं काही हलक्यात घेऊ नका. आता ते 16 डिसेंबरचं गुपित फक्त मला माहिती होतं आणि जीवाला माहिती होतं, काव्याला माहिती होतं. पण ते 16 डिसेंबरचं गुपित बाहेर नेमकं आलं कोणी, आलं कसं, आणि आपल्या पोरांच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आणलं कोणी, ह्या गोष्टीचा विचार करायला नको का. ही गोष्ट एवढ्या हलक्यात घेऊन चालणार आहे का वहिनी. त्यावर आता मानिनी म्हणत असते, काय करू कळत नाही. तेव्हा मिथून म्हणत असतो, अहो सध्या लहान लेकराला किंवा सध्या पिहूला जरी विचारलं ना की हे सगळं कोणी केलं असेल तर प्रत्येक जणाच्या मनामध्ये तोच विचार असेल किंवा प्रत्येकजण तेच सांगेल की हे दुसरं तिसरं कोणी केलं नाही, तर हे फक्त आणि फक्त इथे रम्या आणि वसूनेच केले. त्याच वेळेला आता मानिनीला तो प्रसंग आठवतो जेव्हा इथे शारदा आली होती आणि शारदा आल्यानंतर इकडे काव्याचा अपघात झाला होता त्यावेळेची ती गोष्ट. आणि तेव्हा इथे वसू बोलली होती की मी 16 डिसेंबरनंतर काहीही केलं नाही म्हणून, तो क्षण आठवतो. तेव्हा मानिनी म्हणते, मिथून भाऊजी तुम्ही बोलताय ना ते अगदी पटतंय मला, अगदी त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. त्या सर्व गोष्टींचा आपण एकदा विचार केला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा इथे मिथून म्हणत असतो, हे बघा, माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, तुम्ही समजदार आहात, तुम्हाला नक्की समजतंय की कोणी आणि कशा पद्धतीने काय केलं असेल आणि तुम्हाला वेगळं नव्याने सांगायची काही गरज नाही आहे. हे बघा, हे 16 डिसेंबरचं जे काही रहस्य आहे, जे काही गुपित आहे, ते गुपित आपण किती नाही म्हटलं तरी झाकून ठेवायला नको आहे. आणि नेमकं त्या सगळ्या गोष्टी कोणी बाहेर काढल्या
हे आपण शोधायला हवंय की नाही? तुम्हाला सांगू, मला तर असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या रम्या आणि वसूकडे जावं आणि त्या दोघींना इथे फरफटतच खाली आणावं आणि त्यांना सरळ सरळ विचारावं की हे तुम्ही का केलं म्हणून. तेव्हा मानिनी म्हणत असते, हे बघा मिथुन भाऊजी, तुम्ही असं काही करणार नाहीत, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार अजिबात करणार नाही आहात. तेव्हा मिथुन म्हणत असतो, मी तर नाही करणार आहे काही, पण तुम्हीसुद्धा असे हातावर हात धरून शांत बसणार आहात का? तेव्हा मानिनी म्हणत असते, पण कळत नाही आहे आता कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सर्वांसमोर आणावं आणि काय करावं ते काहीच कळत नाही. तेव्हा मिथुन म्हणत असतो, हे बघा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात, समजलं? मग तुम्हाला समजायला हवं काय करायचं आहे आणि काय नाही ते. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते फारच सुंदर. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर आता इकडे देशमुखांच्या घरी जो काही पार्थ आहे तो पार्थ आता वाजणारा अलाराम बंद करतो आणि काव्या शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तो तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहतो. निरागस चेहरा शांत झोपलेला असतो आणि त्याच वेळेला इथे पार्थ म्हणत असतो, माझी फिसकारलेली मांजर झोपेतसुद्धा किती गोड दिसते, किती शांत ती झोपलेली आहे, असं तो इथे बोलत असतो. नाही नाही, खरं तर आमचं फिसकारलेली मांजर हेच इथे प्रेमाचं प्रतीक आहे ना, त्यामुळे असो जे काही होतंय ना ते सगळं काही चांगल्यासाठी होतंय, असा तो इथे विचार करत असतो. आणि त्याच वेळेला आता तो तिला अजिबात उठवत नाही. जो काही अलाराम आहे तो पूर्ण बंद करतो आणि काव्याच्या त्या निरागस चेहऱ्याकडे तो पाहतच असतो. आता आपण पाहतो की इकडे काव्या शांतपणे झोपलेली असते. तेव्हा पार्थ मात्र पुन्हा एकदा काव्यापाशी तसाच झोपून जातो. त्याला उठायचा अजिबात आज मूड होत नसतो आणि तो सुद्धा शांतपणे झोपल्यानंतर त्याच संधीचा आता आपली काव्या जी आहे ती इथे फायदा घेणार आहे. कसा फायदा घेते ते पाहूयात. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी छान अशी उठून तयार झालेली असते. नंदिनीने सुंदर असा येलो रंगाचा खूपच कमाल असा ड्रेस घातलेला असतो आणि त्या ड्रेसमध्ये ती छान दिसत असते. आता फ्रेश होऊन आरशासमोर उभी असते. केस ओले असतात ते ती कोरडे करत असते आणि मुद्दाम केस मागे पुढे करून इथे जीवाला ती उठवण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू असतो. मुद्दामच त्याच्या चेहऱ्यावर ती पाणी उडवत असते आणि चेहऱ्यावर पाणी उडवून त्याला उठवण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू असतो. आता जेव्हा जीवा हा शांतपणे गाढ झोपलेला असतो, जीवा काही केल्या उठायचं नावच घेत नसतो. आता त्याच्या चेहऱ्यावर पाणी पडतं पण तरीसुद्धा आता तो काही उठत नाही. तेवढ्यातच काव्या तिथे आलेली असते. आता काव्या तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ती तिच्या हाताला पकडूनच बाहेर घेऊन जाते आणि हाताला पकडून बाहेर घेऊन गेल्यानंतर नंदिनी म्हणत असते, अगं काव्या काय करतेस तू? तू मला अशी बाहेर का बरं खेचतेस? त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, अगं ताई, तू तयार पण झालीस उठून, अंघोळ वगैरे पण केलीस तू? अगं हो, मी अंघोळ वगैरे केली, पण तुझं काय आहे, तू आणखी तयार नाही झाली? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही गं, मी आणखी तयार नाही झाले, पण मला एक गोष्ट सांग, इथे तू काय करत होतीस आत्ता? काही नाही गं, मी ते केस कोरडे करत होते. अच्छा, म्हणजे तू जीवाला उठवण्याचा प्रयत्न करत होतीस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हां ते का, हां म्हणजे हां, पण काव्या तू इथे काय करतेस तुझ्या बोकाला उठवायचं सोडून? तेव्हा काव्या म्हणत असते, अगं ताई, तो बोका आणि तो पसारेवाला जरा वेळ बाजूला ठेवशील का? खरंच माझी ना ताई तुझ्याकडे आज एक कंप्लेंटच आहे. तेव्हा नंदिनी विचारते, का, काय झालं, मी काय केलंय? अगं आपण कोण आहोत? मोहितेंच्या लेकी आहोत ना, मोहितेंच्या पोरी आहोत. आज काय आहे? आज होळी आहे, आज सण आहे. ताई तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलासुद्धा काव्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अगं पण होळीला आपण मोहितेंच्या पोरी काय करतो हे तू विसरली आहेस का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय करतो? अगं आज नैवेद्य करायचा आहे. म्हणजे तू देशमुख झाल्यापासून मोहितेंच्या सगळ्या परंपरा रीतीभाती हे सगळं तू विसरली आहेस बहुतेक. अगं आपण जेव्हा मोहितेंकडे होतो तेव्हा कसं आरूला कधी कधी बाबांना कधी आईला कसं बकरा बनवायचो. मग आत्ता तर आपल्याकडे देशमुखांचे 2-2 घोडे आहेत ना, मग आपण त्यांना बकरा नाही का बनवायचं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हां हे तर मी विसरलेच. मग आता? तेव्हा नंदिनी म्हणते, थांब थांब, माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. आता बघ, असं म्हणून आता नंदिनी ती आयडिया जी आहे ना ती काव्याला सांगते. आता नंदिनीने सांगितलेली काव्याला जी आयडिया आहे ना ती तिने म्यूटवर टाकलेली आहे. म्हणजे आपल्याला ते काय करणार आहेत ना ही गोष्ट तर तिने दाखवलेली नाही आहे. पण आता जेव्हा नंदिनीची आयडिया काव्या ऐकते तेव्हा काव्याला फार आनंद होतो. काव्या म्हणत असते, वा 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 ताई, मग देर किस बात की. चला, पण मला एक गोष्ट सांग, आज धुरोडा आहे ना, मग धुरोडी दिवशी
पहिलीच एक मुलगी असेल की जी की सकाळी सकाळी उठून आंघोळ करतं. कोण आंघोळ करतं गं ताई? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या. अच्छा अच्छा, त्यामुळे आंघोळ केलीस का? काव्या गप्प बस गं. असं म्हणून आता दोघीजणी एकमेकींकडे पाहून हसत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा फार इंटरेस्टिंग असा होणार आहे. शेवटी आता लग्न आणि ह्या सगळ्या काही विधी, ह्या सगळ्या गोष्टीतून मालिका आता रुळावर यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा आता काव्या तिचं आवरायला निघून जाते, त्यावर नंदिनी म्हणत असते, देशमुखांचे जीवा, आता जरा थोडंसं तुम्हाला सतवायची वेळ आलेली आहे. माफ करा, पण तुमच्यासाठी फारच इंटरेस्टिंग असं असणार आहे. कारण आज होळी आहे, आमचा पहिला सण आहे. तेव्हा आता जीवाच्या हातामध्ये एक कागद असतो आणि त्या कागदावर लिहिलेलं असतं, सण आला होळीचा रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. आता जीवाच्या हातामध्ये लिहिलेल्या कागदावर सेम तेच असतं. आणि त्यानंतर पार्थ तिथे ते काव्याला शोधत पार्थ तिथे शोधत असतो आणि जीवासुद्धा एका बाजूला शोधत असतो. पण नेमक्या ह्या बहिणी दोघीजणी कुठे गेल्या हा प्रश्न आता त्या दोघांना सुद्धा पडलेला असतो. त्याच वेळेला आता नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. बापरे, ह्या तय्याबलीच्या पोरीना खरंच. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरंच ह्या मोहितेंच्या मुलींना काय करतील ना, काही भरोसा नाही. मोहितेंच्या लेकी म्हणजे मोहितेंच्या लेकी गेल्या डोंगराकडे, म्हणजे नद्या गेल्या डोंगराकडे, म्हणजे मोहितेंच्या पोरी गेल्या मोहितेंकडे. म्हणजे ह्या आज सणासुदीचं त्यांच्या माहेरी निघून गेल्यात. बापरे, आता कसं आणि कुठे आणि कसं शोधायचं ह्यांना, असा प्रश्न त्या दोघांना सुद्धा पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? नद्या गेल्या डोंगराकडे म्हणजे ह्या नेमक्या कुठे गेल्या असतील, काय करत असतील? आणि पार्थ आणि जीवा, काव्या आणि नंदिनीने घातलेलं हे कोडं सोडू शकतील का? होळीचा सण कशा पद्धतीने साजरा होईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहूयात लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.